टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भिवंडी तालुक्यातील आगीच्या घटना काही थांबताना दिसून येत नाहीत। आज पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ग्रामपंचायत हद्दीमधील एका भल्या मोठ्या गोदामाचा भीषणाची आग लागलेली आपण पाहू शकता। ही आग एकदम भीषण अशा स्वरूपाची आग आहे, ज्या आगीमध्ये तब्बल या ठिकाणचे 22 गोदाम जळून खाक झालेले आहेत। या ठिकाणी 5 मोठ्या कंपनीसोबतच मंडप डेकोरेशनचं सामान मोठ्या प्रमाणात साठवलेलं होतं। त्यासोबतच या ठिकाणी केमिकल पेट्रोकेमिकल प्रोडक्ट असतील, कपडे असतील, त्यासोबत इतर अत्यावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात या गोदामांमध्ये साठवलेलं होतं। ही आग पहाटेच्या सुमारास लागलेली आहे आणि आगीच्या घटनेनंतर या ठिकाणी जे आहेत भिवंडी पाठोपाठ कल्याण अग्निशामक दलाची अशा 2 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु या ठिकाणी पाण्याची कमतरता पडत असल्याने ही आग अजूनही रुद्ररूप धारण करते। आता या ठिकाणी अग्निशामक दलाकडून या आगीवरती फोमचा वापर केला जातो, जेणेकरून जी पेट्रोकेमिकलची जी आग आहे ती आग आटोक्यात येईल। भिवंडी या वडपे येथील रिचलँड कंपाऊंड या परिसरातली एक आग आहे। भले मोठे आगीचे लोळ जे आहे ते आकाशात उंच उडताना दिसतात आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही किमान 4 ते 5 तास लागण्याची माहिती अग्निशामक दलाकडून दिली जाते। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी।